गुड इव्हनिंग गाईज. आज आपण चाललेलो आहे कूलंट चेंज करण्यासाठी. जसं की मी जानेवारीमध्ये कार परचेस केली, 1 जानेवारी. तर स्पिनीकडून मला जे कूलंट भेटलं होतं ते ग्रीन कूलंट होतं आणि VW कार्सला तर रेड कूलंट लागतं, पिंक, जे की रेड पिंक ते प्रेफर होतं. जे G12 असतं किंवा OCT असतं, OCT और OAT आय थिंक. तर आपण आज शेलच्या पंपला चाललेलं आहे. मी खूप टॅली केलं. आता VWचं ओरिजिनल कूलंट तर मला लोकल शॉपमध्ये नाही भेटलं, ते फक्त सर्व्हिस सेंटरलाच आहे वाटतं, आणि सर्व्हिस सेंटर तर खूप लांब आहे माझ्यापासून आणि मला एवढा टाईम पण नाही आहे सर्व्हिस सेंटरला जाण्यासाठी. तर सगळं टॅली केल्यानंतर आता एक बेस्ट ऑप्शन असा आहे की तो आहे शेलचा पेट्रोल पंप. शेलच्या पंपवरती सेम ग्रेडचं कूलंट भेटतं आहे, जे की शेलचं आहे. नो डाऊट माझी लास्ट पोलो होती, तिला पण मी शेलच्याच कूलंटनी, ऑइलनी सर्व्हिस केलेली होती आणि परफॉर्मन्स पण मस्त दिला त्या गाडीने. तर आता आपण शेलच्याच पंपमध्ये चाललेलं आहे, जो की खराडी बायपासला आहे, आणि इथं आपण पूर्ण कूलंट फ्लश करून नवीन कूलंट टाकणार आहे. आणि मला डिस्टिल वॉटर पण घ्यायचं आहे. डिस्टिल वॉटरनी पण फ्लश करून मग ते कूलंट चेंज करणार होतो आपण आता. ओके, सो डिस्टिल वॉटर घेतलेला आहे. हा मधला पार्ट मिसिंग आहे कारण की आमरेस्टचा जुगाड केलेला आहे अजून, तो येतो आहे. इथून लोकल बॅटरी शॉपमधून डिस्टिल वॉटर घेतलं आहे मी. अप्रॉक्स 150 रुपीजला 5 लिटरच्या आसपास आले. आता गाडीमध्ये ग्रीन कूलंट आहे, सो पूर्णपणे फ्लश करणं गरजेचं आहे कूलंट. पूर्ण कूलंट 2दा 5-5 लिटर आहे, 2दा फ्लश करून मगच जे रेड कूलंट आहे ते आपण फिल करणार आहे. तर इथून जवळच आहे शेलचा पंप, शेलच्या पंपकडे जाऊयात. मी खूप सारे व्हिडिओज बघितले, पण शेलच्या पंपावरती ऑइल चेंज होते, पण कूलंटचे एवढे रिलेटेड नव्हते, किंवा आय थिंक त्याला एवढे व्ह्यूज नसेल त्यामुळे ते वरती नसतील आले. तर आता गाडी बेवरती घेतलेली आहे. तिकडं त्यांचं ते स्टोर आहे, तिथून आणतील ते कॅन ऑल. बघूयात कसा एक्सपिरियन्स राहतो आहे. ऑलमोस्ट ग्रेड सेम आहे, ऑइलची पण आणि कूलंटची पण. हे असणार आहे आपलं शेलचं कूलंट. हे आहे OAT फॉर्म्युलावालं 4 लिटरचं सांगितलं आहे, आणि हे ॲडिशनल 1 लिटर इफ नीडेड. बघूयात किती कॅपॅसिटी, जेवढं निघणार आहे तेवढंच टाकणार आहे आपण. आणि लेवल तर ऑलमोस्ट मॅक्सच्या पण वरती आहे. हे पण चेंज करायचं आहे मला, पण बघूयात आता कधी होईल. डिस्टिल वॉटर बाहेर काढून ठेवलेलं आहे. डिस्टिल वॉटर टाकत आहे आता, 5 लिटरचं कॅन जे आणलेलं आहे. आणि इंजिन फ्लश होण्यासाठी एक 10 मिनटं आपण गाडी चालू ठेवणार आहे. तर हीटर आतमध्ये चालू केलेलं आहे फुलवरती. AC पण ठेवून फक्त हीटर, म्हणजे जे ब्लोअरवरती 4था मोड आहे ते, आणि सगळ्यात हायेस्ट टेम्परेचर जे की आहे फुल हायवरती, आणि हीटर चालू केलेलं आहे. आता हे सगळं आपण हे करून बघूयात, जोपर्यंत टेम्परेचर जे आहे ते 90 डिग्रीजवरती येत नाही. आता 80 डिग्रीज आहे. 90 डिग्रीच्या पुढं थर्मोस्टॅट ओपन होतो, आणि त्याच्या पुढं मग ते पूर्ण इंजिनमध्ये कूलंट स्प्रेड होतं. सो 2000 RPM वरती ठेवणार आहे आपण. टेम्परेचर 90 डिग्रीजपर्यंत राईज झालं पाहिजे, म्हणजे थर्मोस्टॅट वॉल ओपन होऊन सगळं कूलंट फ्लश होऊन जाईल. आणि 3.5-4 लिटरच बसलं कूलंट, 1-1.5 लिटर अजून शिल्लक आहे, आणि हे अजून एक दुसरं कॅन बाकी आहे. एका साईडने एअर फ्लो करून दुसऱ्या साईडने कूलंट बाहेर. कूलंटचा कलर अजून ग्रीनच आहे. आता हे दुसरं डिस्टिल वॉटरचं कॅन चालू आहे. सेकंड फ्लश. थोडं हिरो आहे तरी अजून त्याच्यात.
बॉटल कूलंट बॉटलच्या आतमध्ये थोडाफार कचरा आहे, तो क्लीन करायचा ट्राय करतो आता आपण एअरने. रिफिटिंग केलं आहे होजेसची. एकदा ही बॉटल नंतर आपण चेंज करून घेऊयात. 3-1 लिटर डिस्टिल वॉटर शिल्लक आहे. फ्लश ऑलमोस्ट झालेला आहे, सो परत एकदा नाही केलं. 2 फ्लश इनफ आहेत. आता कूलंट पोर करून बघूयात किती बसतं. आता कार स्टार्ट करून AC चालू केलं आहे, जेणेकरून फॅन फिरेल. कूलंट 2:45मध्येच फुल दाखवते. बघूयात किती बसतं आहे अजून. आत्ता तर डन झालेलं आहे कूलंट. 10 किलोमीटरनंतर परत थोडं कमी होईल. मग आपण एक एक्स्ट्रा 1 लिटरचं कॅन आहे ते कॅरी करूयात अजून एक, म्हणजे लेवल कंप्लीट होऊन जाईल. बाकी तर इथलं तर ऑल डन झालेलं आहे. कूलंट चेंज झालेलं आहे. टोटल बिल आपलं 1499 आहे कूलंटचं. आणि एक सॉफ्ट ड्रिंक घेतलेली ते 1539 झालेलं आहे. यांचं ऑइल चेंज कूलंट चेंज टोटली फ्री आहे. ऑइलचं पण मी चेक करून घेतलं, पण जर ऑइल चांगलं आहे तर फिल्टर पण चांगलं असेल, त्यामुळे त्याची करायची तर गरज नाही आहे. आता आपलं कूलंट फुल झालेलं आहे. 300 ml बाकी आहे, जे की आपण ठेवू बॅकअपला जर एअर निघाली किंवा थोडं कमी जास्त झालं त्यानंतरनी तर टाकण्यासाठी. 10-5 किलोमीटर नंतरनी थोडंफार कूलंट वरखाली होईल अजून. सो काल कूलंट टॉपअप नंतर आपण गावाला आलतो, तर आज लेवल कमी झालेली आहे. कूलंट जेव्हा निघलो आपण तेव्हा इथं होतं वरती. आता तुम्ही बघू शकता लेवल ऑलमोस्ट मिनिममला आलेली आहे. हे बॉक्स पण मागवला आहे, हा पण चेंज करायचा आहे कूलंट रिझर्वर. आता लेवल इथं मिनिममच्या पण थोडीशी खाली आहे, पण साईन नाही आलं अजून, वॉर्निंग नाही आली. तर आपण परत टॉपअप करू. 4 लिटर गुड इनफ आहे. मी अजून 1 लिटरचा पाऊच घेणार होतो, पण बरं झालं तो नाही घेतला. 4 लिटरमध्ये गुड इनफ फुल कूलंट फ्लश होऊन टॉपअप पण होतं आहे. ऑलमोस्ट ह्याच्यामध्ये आता 100 ते 200 ml बाकी आहे अजून हे 4 लिटरच्या पॅकमध्ये.